परमात्मने नमः. नमस्कार, मी तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 40व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, अधर्माची अधिक वृद्धी झाल्याने कुलस्त्रिया दूषित होतात, प्रदूषित होतात. आणि हे वार्ष्णेय, स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतात. भाषांतर ऐकूया. हे कृष्ण, अधर्माच्या प्राबल्याने कुलस्त्रिया प्रदूषित होतात. स्त्रिया दूषित झाल्याने हे वार्ष्णेय वर्णसंकर उत्पन्न होतं. इथे कृष्ण म्हटलेलं आहे, वार्ष्णेय म्हटलेलं आहे का ते पाहूया. श्लोकाचा त्याची व्याख्या ऐकूया की धर्माचे पालन केल्याने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाल्यास बुद्धी सात्विक बनते. सात्विक बुद्धीत काय करावे आणि काय करू नये याचा विवेक जागृत राहतो. परंतु कुळात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा आचरण अशुद्ध होऊ लागते, ज्यामुळे अंतःकरण अशुद्ध होते. अंतःकरण अशुद्ध बनल्याने बुद्धी तामसी होते. बुद्धी तामसी झाली की मनुष्य अकर्तव्याला कर्तव्य आणि कर्तव्याला अकर्तव्य समजू लागतो. अर्थात त्याच्यात शास्त्र मर्यादेच्या विरुद्ध विचार निर्माण होतात. अशा विपरीत बुद्धीने कुलस्त्रिया दूषित होतात, अर्थात व्याभिचारिणी होतात. पहा, या ठिकाणी कुलस्त्रिया ह्या स्वतःहून अशा पद्धतीने दूषित होतात असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे. कुलस्त्रियांना दूषित केलं जातं. आता ज्या ज्या वेळेला परकीय आक्रमण झालेलं आहे त्या वेळेला आपल्याला लक्षात येत असेल की सगळ्यात पहिल्यांदा लक्ष हे स्त्रियांना केलं जातं आणि त्यांच्यावर अत्याचार करून कुठेतरी शत्रुत्व जे आहे त्याचा तो एक विकृत असा जो भाव आहे तो त्या शत्रुत्वाचा बाहेर काढला जातो आपल्या वर्तणुकीतून. हे अत्यंत अश्लाघ्य ह्या गोष्टी आहेत सगळ्या. ह्याच्याबद्दल कुणाच्याच मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. पण हे केव्हा घडतं? जेव्हा कर्तृत्ववान पुरुष त्या समाजामधले, संरक्षक जे आहेत त्या समाजामधले, ते एकतर दुर्बल बनतात किंवा राहतच नाहीत अस्तित्वामध्ये. आणि अशा प्रकारची ही जी भीती आहे ती अर्जुनाच्या मनामध्ये आहे की यामुळे अधर्माचा जो काही आहे तो अभिभवात म्हणजे तो वाढेल म्हणतात. ते अधर्म वाढेल, त्याची वृद्धी होईल आणि अधर्म वाढल्यामुळे त्याची वृद्धी झाल्यामुळे कुलस्त्रिया दूषित होतील म्हणतात. आणि ते कृष्णाला त्या ठिकाणी कृष्ण म्हणून हाक मारतात आणि ते दुसऱ्या ओळीमध्ये वार्ष्णे म्हणतात. ते वृष्णी वंशाचा हा कृष्ण आहे आणि त्या वंशाच्या नावाने हाक मारण्याचं, त्या कुळाच्या नावाने हाक मारण्याचं कारण उघड आहे इथे की जसं तुम्हाला तुमचं कुळ प्रिय आहे, आम्हालाही आमचं आहे. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतं. आता इथे परस्पर विरोधी धर्माचे मिश्रण होऊन जे उत्पन्न होतात त्याला संकर म्हणतात. जेव्हा कर्तव्याचे पालन होत नाही तेव्हा धर्मसंकर, वर्णसंकर, जातीसंकर, कुलसंकर, वेशसंकर, भाषासंकर, आहार संकर इत्यादी अनेक संकर दोष उत्पन्न होतात म्हणून सांगतात. पण इथे स्पष्टपणाने वर्णसंकर असा शब्द वापरलेला आहे. आता ही वर्णव्यवस्था आजच्या काळामध्ये आहे किंवा नाही, त्या काळामध्ये पण होती किंवा नाही, किती समाजामध्ये ती उपलब्ध होती किंवा हा विषय आहे. पण हा शब्द इथे आलेला आहे, त्याचं नाव आहे वर्णसंकर. म्हणजे 4 वर्णांमध्ये संकर होण्याची भीती इथे अर्जुन बोलून दाखवतात. परंतु या युद्धाचाच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सगळ्याच वर्णाचे लोक इथे युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. पहा, आणि वर्णाचं संकर म्हणजे कोणत्या पद्धतीचं आता बघितलं तर
द्रोणाचार्य हे जन्मानी ब्राह्मण वर्णाचे आहेत. पहा, आज ब्राह्मण हा शब्द वर्ण नव्हे तर जात या अर्थाने वापरला जातो. क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शब्द जे आहेत ते सुद्धा वर्ण ह्या अर्थाने आज अस्तित्वात नाहीत. ब्राह्मणसुद्धा वर्ण या अर्थाने अस्तित्वात नाही, जात म्हणून अस्तित्वात आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ज्या काळामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे असं आपण म्हणतो, त्या काळामध्ये अशा प्रकारची वर्णव्यवस्था होती असं वेगळ्या वेगळ्या पुस्तकातून, ग्रंथांमधून आपल्याला दिसून येतं. तिचं नेमकं स्वरूप काय याच्याबद्दल आपण कधीतरी चर्चा करू, किंवा पुढे ज्यावेळेला चातुर्वर्ण मया सृष्ट्वा वगैरे ह्या गोष्टींचा आपण उहापोह करणार आहोत त्यावेळेला मी निश्चितपणाने ह्या गोष्टी सांगेन की नेमकी वर्णव्यवस्था होती कशी त्या काळामध्ये आणि तिचं आजचं स्वरूप काय आहे. आणि अशा प्रकारे वर्णसंकर होण्यासाठी अर्जुनाला इतकं भीती वाटण्याचं कारण काय? कारण वर्णसंकर तर चालूच आहे त्या ठिकाणी. वेगळ्या वेगळ्या वर्णांमध्ये एकमेकांमध्ये समजून उमजून विवाह करण्याची तर प्रथा आहेच, परंतु इथे हे जबरदस्तीने होईल आणि त्याच्यामुळे त्या त्या वर्णांचे जे काही विशेष गुण आणि कर्तव्य आहेत, पहा, या वर्णांची विभागणी गुण आणि कर्मांच्या आधारे केलेली आहे. हे निश्चितपणाने पुढे श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची ही विभागणी आहे ती नष्ट होईल म्हणून सांगतात. नेमकं कोण कुठल्या कर्तव्याला बांधील आहे हे समजणार नाही. या अर्थाने इथे हा वर्णसंकर होऊ नये. शिक्षकाचं काम शिक्षकांनी करावं, सैनिकाचं काम सैनिकांनी करावं. जे वैद्यकीय किंवा हे जे सेवाभावी आहे त्यांचं सेवाकार्य ते त्या सेवाकार्य करणाऱ्यांनी करावं. आणि जे व्यवसाय करतात, कृषी करतात, व्यापार करतात, उद्योगधंदे करतायत त्यांचं काम त्यांनी करावं. अशा प्रकारची सर्वसाधारण विभागणी ही त्या समाजामध्ये एका वर्णातून दुसऱ्या वर्णामध्ये जाता येत होतं. आपण खूप नंतर त्याच्याबद्दल चर्चा करू. पण इथे वर्णसंकर हा शब्द कुठल्याही वेगळ्या अर्थाने किंवा चुकीच्या अर्थाने घेऊ नये हे आपण समजून घेतलं पाहिजे. अर्जुनाला जी भीती आहे ते अशा प्रकारे तो जो ज्यांनी क्षत्रिय वर्ण पत्करलेला आहे, ज्यांनी तो व्यवसाय, वर्ण याचा अर्थ रंग नव्हे, वर्ण याचा अर्थ व्यवसाय, त्यांनी तो मुख्य व्यवसाय म्हणून पत्करले आणि त्याचे आणि उपव्यवसाय आहेतच, लक्षात घ्या, हे समजून घेतलं पाहिजे. तर त्या व्यवसायामध्ये असलेल्या व्यक्तींच्या ज्या संतती आहेत त्यांची अवस्था विचित्र होईल. नेमकं कुठल्या गोष्टींचे गुण त्यांच्यात असले पाहिजेत आणि त्यांनी कुठल्या गुणांची वृद्धी केली आहे ती कळणारच नाही. हा वर्णसंकराचा दोष निर्माण होईल म्हणून ते सांगतात. या ठिकाणी अर्जुन येथे कृष्ण संबोधन देऊन म्हणत आहेत की आपण सर्वांना आकर्षित करणारे असल्याने कृष्ण म्हणवले जातात. तर मग आपणच सांगा की आमच्या कुळाला आपण कोणत्या बाजूस खेचाल, अर्थात कुणीकडे न्याल. आणि वार्ष्णेय हे संबोधन देण्याचा भाव असा आहे की आपण वृष्णी वंशात अवतार धारण केल्याने वार्ष्णेय म्हणवले जातात. परंतु जर आमच्या कुळाचा वंशाचा नाश होईल तर आमचे वंशज कोण्या कुळाचे म्हणवले जातील, म्हणून कुळाचा नाश करणे योग्य नाही म्हणून सांगतात. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या भगवान श्रीकृष्णाने सातत्याने स्त्रियांचं रक्षण केलेलं आहे आणि स्त्रियांना दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि कृष्ण हा सखा ह्या नावाने ओळखला जातो, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी कृष्ण म्हटलेलं आहे तिथे द्रौपदीचं नावसुद्धा कृष्ण आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता द्रौपदीच्या तिने त्याच्या कृष्णाच्या करंगळीला बांधलेली जी तिच्या साडीची चिंदी आहे त्या चिंदीच्या त्या उपकाराची परतफेड भगवंतांनी कशी केली, तिचं रक्षण करण्यासाठी काय केलं याची कथा आपण ऐकलेली आहे, वाचलेली आहे. तर त्या अर्थाने इथे कृष्ण या नावाने हाक मारतात. आणि वृष्णी हा जो वंश आहे कृष्णाचा, जसा कौरवांचा कुरुवंश आहे किंवा यादवांचा यदुवंश आहे, भगवान श्रीरामांचा रघुवंश आहे, त्यांना राघवही म्हटलं जातं. अशा पद्धतीने कृष्ण हा वृष्णी वंशातला, जसा यदू हा एक
महान राजा यदुवंशामध्ये यादवांच्यामध्ये झालेला आहे, तसा वृष्णीसुद्धा झालेला आहे. आणि त्या वृष्णीच्या वंशातील असल्यामुळे इथे ते वार्ष्णेय नावाने हाक मारतात. आणि या कुळाचा, जसं वार्ष्णेय या कुळामधले तुम्ही कृष्ण आहात, तसं मी सुद्धा या कुरुवंशातला अर्जुन आहे. जसं वार्ष्णेय कुळाचं किंवा वंशाचं तुम्ही रक्षण कराल, तसंच या कुरुवंशाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, असं तो भाव आपल्या त्या बोलण्यातून किंवा ह्या कृष्ण आणि वार्ष्णेय या संबोधनातून अर्जुन आहेत ते कृष्णापर्यंत पोचवू पाहत आहेत. आणि आपल्या त्या विचार जो काही त्यांच्या मनामध्ये चाललेला आहे त्या विचारांचं समर्थन करून पाहत आहेत. बघा, तू सुद्धा जर इथे असतास तर तू तेच केलं असतास. तू तुझ्या वृष्णी वंशाची काळजी घेतली असतीस, कारण तू कृष्ण आहेस, वृष्णी वंशातला आहेस. अशा पद्धतीने अर्जुन त्या ठिकाणी संबोधन करतात आणि तो भाव पोचवण्याचा प्रयत्न करतायत. पहा, पुढे जाऊया. ओम परमात्मने नमः.